हिंगोली जिल्ह्यासह देशभरातील सुमारे 12.5 लाख औषधे दुकाने आज एक दिवसीय बंद ठेवण्यात आली आहेत। विविध प्रलंबित मागण्या आणि औषध व्यवसायाशी संबंधित धोरणांविरोधात केमिस्ट संघटनांनी हा बंद पुकारलाय। या बंदमुळे रुग्ण आणि नागरिकांना औषधे मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद असल्याचं चित्र पाहायला मिळाले। सरकारने औषध विक्रेत्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांनी। पाहूया। उमेश काळे, पीसी मेंबर, हिंगोली जिल्हा केमिस्ट अँड असोसिएशन। समस्या अशी आमच्या बघा, आम्हाला ऑनलाईन औषधीमुळे रुग्णांना त्रास होतोय। आम्हाला स्टोरेज कंडिशन आम्ही मेंटेन करतो, जनरल दुकानदार जे केमिस्ट असतो प्रत्येक गोष्टीचं मेंटेन करतो, पण ऑनलाईन अशा काही बाबी येतात की तुम्ही ते मेंटेन करत नाही। आता आम्ही फार्मसीची कंपल्सरी दुकानावर असतो, तिथं फार्मसी तुम्हाला उपलब्ध नसतो, म्हणजे माहीतच नाही काय ते ऑनलाईन आहे ते। या संदर्भात तुम्ही काही तक्रार देण्यात आम्ही आमचा हा लढा जवळपास 10 वर्षापासून चालू आहे संघटनेशी, म्हणजे शासनाशी। बघू आता त्यात आमच्या आदरणीय केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन उभं केलंय। तर आम्हाला 100% खात्री आहे की आज यात आम्हाला यश मिळेल। जर समजा यश नाही मिळाल्यास पुढची बेमुदत संप राहील असं वरून आदेश आल्यानंतर आम्हाला वरून आदेश आल्यानंतर आम्ही 100% बेमुदत संपावर जाऊ, काय अडचण नाही। मी भगवान भीमराव जवळेकर, जिल्हा ईसी मेंबर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन हिंगोली। तर आजच्या या देशव्यापी बंद मध्ये आमच्या प्रमुख मागण्या ऑनलाईन औषधी विक्री बंद करा, त्यानंतर कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, तसेच बनावट औषधीपासून देश वाचवा व कोविड GSR 220 दिनांक 26/3/2020 हा मागे घ्यावा, यासाठी या प्रमुख आमच्या 3 मागण्या या ठिकाणी आहेत। त्या संदर्भात आम्ही देशव्यापी बंद आज पुकारलेला आहे। मी विलास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, हिंगोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, वसमत। बंदच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर आमचा हा पूर्ण देशव्यापी बंद आहे। जवळजवळ 12.5-13 लाख केमिस्ट या बंद मध्ये सहभागी झालेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ऑनलाईन आहेत, त्याच्यामुळं जे ऑनलाईनला जे नियम आहेत, आम्हाला जे नियम आहेत मेडिकल चालवण्यासाठी, ऑनलाईनला काय नियम आहेत, डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आहे का, आलेली औषधी तुम्हाला कशी खायची हे माहीत आहे, हे गांभीर्य घेणं महत्वाचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेन, जे मेडिकलची चेन येते त्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन होतंय का हे पाहायला पाहिजे गव्हर्नमेंटनं। आणि तुम्ही जे दुसरा प्रश्न विचारला की याचा कोणता विचारला, मेडिकल या ठिकाणी बंद आहे तर ग्राहकांची कशी, आम्ही नंबर दिलेले आहेत, या नंबरवर फोन लावल्यास 5 मिनिटात औषध उपलब्ध होईल। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।